श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. आज आहे अमलकी एकादशी. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात. एक एकादशी कृष्ण पक्षात तर दुसरी एकादशी ही शुक्ल पक्षात येते. एकादशी तिथी ही श्री विष्णूंना समर्पित असून एकादशीला खूप असे महत्त्व आहे. त्यानुसार फाल्गुन महिन्यातील एकादशी तिथी ही 20 मार्च रोजी आहे, म्हणजेच ती एकादशी आज आहे. फाल्गुन महिन्यात येणाऱ्या या तिथीला अमलकी एकादशी असं म्हणतात. या दिवशी भक्तिभावाने श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. यासह घरात सुख व समृद्धी नांदते. तर वैवाहिक जीवनात सुख शांती हवी असेल तर अमलकी एकादशीचं व्रत नक्की करावं. व काही एक उपाय देखील मी सांगणार आहे. तो उपाय फायदेशीर ठरणार आहे. तर तो कुठला उपाय आहे ते जाणून घेऊयात. त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पंचांगानुसार अमलकी एकादशी ही 19 मार्च रोजी मध्यरात्री 12:21 सुरू होईल. तर दुसऱ्या दिवशी 20 मार्च 2024 रोजी मध्यरात्री 2:22 समाप्त होईल. तर या व्रताचे पारण हे 21 मार्च रोजी दुपारी 1:07 ते 3:32 करता येईल. अमलकी एकादशीचे महत्त्व जाणून घेऊया. धार्मिक मान्यतेनुसार देवाला समर्पित असे अमलकी एकादशीचे व्रत खूप महत्त्वाचे आहे. या दिवशी व्रत केल्यानं सौभाग्य, समृद्धी आणि आनंदात वृद्धी होते. या व्रताच्या प्रभावाने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. या दिवशी विष्णूंना आवळा फळ अर्पण केले पाहिजे. असं केल्याने सुदृढ आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी प्राप्त होते. ज्या लोकांच्या जीवनात अनेक अडचणी आहेत त्यांनी या दिवशी हे व्रत नक्की करा. या दिवशी आवळा वृक्षाची पूजा करण्याची परंपरा आहे. आवळा वृक्षाशी संबंधित उपाय शास्त्रात देखील सांगण्यात आलेले आहे. या सर्व तारखा कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहेत. एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे. आवळा वृक्षांशी संबंधित उपाय शास्त्रात सांगितण्यात आलेले आहे. असे मानले जाते की या उपायाचे पालन केल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो आणि जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते. चला तर जाणून घेऊया अमलकी एकादशीच्या दिवशी करायचा उपाय. वैवाहिक जीवनात सुख शांती हवी असेल तर अमलकी एकादशीचे व्रत करावं व सकाळी स्नान करून आवळ्याच्या झाडाच्या मुळाशी कच्चे दूध अर्पण करावे. यानंतर फुले अर्पण करावीत. अक्षदा, हळद, कुंकू, अगरबत्ती हे देखील अर्पण करावं. त्याचप्रमाणे एक दिवा देखील प्रज्वलित करावा व हे करत असताना अगदी श्रद्धेने, विश्वासाने पूजा करावी. आणि यानंतर झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा माराव्यात. असं केल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो असं मानलं जातं. अमलकी एकादशीच्या दिवशी घरामध्ये आवळ्याचे झाड लावणे शुभ मानले जाते. या झाडाच्या प्रभावामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. संपत्तीची देवी लक्ष्मी वास करते. आवळ्याच्या झाडाची नित्यनियमाने पूजा करून त्यांना जल अर्पण केल्याने धनाची वृद्धी देखील होते. याशिवाय अमलकी एकादशीच्या दिवशी आवळा काही वेळ पाण्यात ठेवून ते पाणी घरभर शिंपडावे. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा असं देखील मानण्यात. हा देखील उपाय खूप फायदेशीर ठरतो. हा उपाय केल्याने घरात सुख शांती येते आणि घरगुती जो काही त्रास असेल त्यापासून मुक्ती मिळते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.